अगं डॉक्टर म्हणलं घेऊन जावा, खरं काकी येईल ना आपल्या संग? काकी, डॉक्टर काकांनी सांगितलंय का तुम्ही घरी जावा. खरं तुम्ही अजून पूर्ण बरे झालेले नाही की नाही. मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या संग चला, 2 दिवस राहा, औषध पाणी करतो. तुम्हाला बरं वाटलं का दोघी मिळून जाऊया गावाला, तुमच्या कमळीला हुडकायला. नाही नाही, मला नाही थांबता यायचं. मला जायला पाहिजे ना माझ्या गावी. माझ्या गावी माझी कमळी एकटी आहे, छोटा आहे ना ते लेकरू, ते माझ्याशिवाय राहणार ऐका नाही. की अहो, खरं या अवस्थेत तुम्ही असे एकट्या कुठे जाणार सांगा. नाही नाही, मला काय बी करून इथनं निघायला पाहिजे. मला इथनं जायला पाहिजे गावी. हे असेच घेऊन जातील ते माणसं माझ्या कमळीला. काकी 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 शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. ती माणसं माझ्या कमळीला घेऊन मी आहे, माझ्याकडे माझ्या कमळीला आले शांत व्हा, मी आहे की मी वाचवणार तुमच्या कमळीला. मी बघतो कोण काय करते. तुम्ही शांत व्हा. काकी, तुम्ही फक्त 2 दिवस माझ्या संग चला. मग बघा, तुम्ही बऱ्या झाल्यावर आपण दोघी जाऊया की गावाकडं तुमच्या कमळीला हुडकायला. खरंच तुम्ही वाचवणार माझ्या कमळीला? होय, मी वाचवणार तुमच्या कमळीला. नक्की. आई, तुम्ही नका काळजी करू, बाबांना काही नाही होणार. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी चिडले नसते ना तर. हाय, तू प्लीज शांत हो. तू स्वतःला दोष देऊन घेऊ नकोस. हे बघ, आधी डॉक्टर काय म्हणतात ते आपण बघूया. प्लीज शांत हो. आणि आज जर का दोष कोणाचा असेल तर तो सर्वस्वी ऋषीचा आहे. त्याच्यामुळे झालंय हे सगळं. मला हे ऋषीला कळवायला हवं, नाहीतर परत त्याच्याबद्दल गैरसमज होईल. काय माझ्या रूमवर ठेवलं आता काकीसनी, आणि आमचा मालक लई बाद आहे. कवा बी रूम चेक करायला येतोय, आणि काकीसनी जर तिथं बघितलं नव्हतं तर मला बी घरातनं बाहेर काढेल. कमळे, मी काय म्हणतोय, एखाद्या मैत्रिणीच्या घरी ठेवायचं काय? नाही नाही, एखाद दिवस ठीक आहे, पण जास्त दिवस असं बाहेर कोणाकडे तरी ठेवणं बरोबर नाही. सर, मग बंड्या राहतो तिकडं? नाही अगं, तो त्या कॅन्टीनच्या मालकाच्या घरी राहतो. तिकडे खूप लोक आहेत ऑलरेडी. आता एकच पर्याय आहे, हॉस्टेल. मी आईला हॉस्टेलमध्ये ठेवणार. कमळे, अगं असं कसं जमल? हॉस्टेलमध्ये काकीला राहायला कोण परवानगी देईल? लपवून ठेवूया. आता दुसरा काय पर्याय दिसतोय का? नाही ना. किती बी काय बी झालं तरी मी तिला एकटीला सोडणार नाही, आणि किती बी त्रास झाला तरी बी नाही सोडणार. नाही कमळी, तू आत्ता जे म्हणतेस ना ते सरळ साधा सोपा उपाय आहे बघ. म्हणजे काही दिवस तिथं काकींची राहायची सोय बी होईल आणि त्यांची तब्येत बी सुधारेल ना. एक गोष्ट लक्षात ठेवा बघतो, सरोज काकू जिवंत आहेत हे कोणालाही कळता कामा नये. ज्या लोकांनी हल्ला केलाय त्यांच्यावर, त्यांना जर का कळलं ना तर काही होऊ शकतं. बरोबर बोलताय तुम्ही. आईला असं लगेच सगळ्यांसमोर आणायला नको. तिला बरं वाटू दे, आणि तेवढ्या वेळात मग आपल्याला ज्यानं कुणी हे केलंय त्याला हुडकता बी येईल. मी बरोबर बोलायलास तू. ऋषी, आपण यांच्यासाठी रिक्षा घेऊन येऊ. चल, आलो. एक मिनिट. हॅलो ऋषी, काय झालंय वहिनी? बाबा घरी आले आणि काय? आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय.
इथेच आहे, मी आलो. ओके. ऋषी काय झाले? ऋषी काय झालंय? बाबांना अटॅक आलाय. काय? दादा, बाबा कसा आहे? आई, बाबा कसा आहे? तो ठीक आहे ना? रोहित, याला विचार हा इथे कशाला आलाय. आणि ह्याला म्हणावं माझ्या नजरेसमोरून निघून जा. मला बाबाला भेटायचंय. काही गरज नाहीये. आम्ही आहोत इथे त्यांची काळजी घ्यायला. आई 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 तू प्लीज शांत हो ना. कशाला उगाच त्रास करून घेतेस? ऋषी, बघतोयस ना आईची काय अवस्था आहे ते. इथून निघून जा प्लीज, इथून निघून जा ऋषी. दादा, मी बाबाला भेटल्याशिवाय जाणार नाहीये. काका काय झालं? का थांबलात? काय माहित काय झालं, अचानक रिक्षा बंद पडली. चेक करावं लागेल. ऋषी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हट्टीपणा केला नसतास ना तर आज ही वेळ आलीच नसती. आई, तू मला काय हवं ते बोल, पण प्लीज मला बाबाला भेटू दे. हे बघ ऋषी, ही हट्ट करायची जागा आणि वेळ दोन्हीही नाहीये. इथून जा. तुला एकदा सांगून कळत नाही का? मला बाबाला भेटायचंय. रोहित, याला सांग काळजी करण्याचं नाटक करू नको म्हणा. इतकीच काळजी असते ना तर आपलं घर सोडून गेला नसतास. काही उतरावं लागेल. धक्का देऊन रिक्षा स्टार्ट करावी लागेल. ठीक आहे. काका थांबा, आम्ही मदत करतो. असू द्या, असू द्या. बघा बघा होत्या. निघे, चल चल. आय निघे, आय कुठे गेली? कमळे, अगं ती बघ काकी हॉस्पिटलकडे परत निघाल्या. अगं चल.